चला आता जेवायला बसते बाई मी। मुलांना काय ओरडायचं किती वेळा, 100 वेळा ओरडायचं। एवढं कानाशी ओरडल्यासारखं ओरडत असतात। शिव्या द्यायला लागले की जरा ओरडलं की गप्पा बसतात, सारखी गप्पा खेळतच असतात। आज आता त्यात सुट्टी, काय विचारू नका मुलांचं। असू दे, चला मुलंच ती खेळणारच नाही का। तर आता मी ना जरा पापड भाजणार आहे। मग तुम्ही मला म्हणाल की मॅडम पापड भाजताना का दाखवताय, काहीतरी असतंय गप्पा मारत मारत तुमच्याशी दाखवायचं। मला ना आज तो पापड भाजायचा चिमटाच सापडेना। मग जाऊ दे, मी आता हे घेतलं। माहित नाही मला जमेल का नाही। आता जमते काय बघूया। सापडेच ना, कुठं ठेवलाय कोणाच ठाऊक। जळणार आहे आता हे सगळं। जाऊ दे, हातानेच करूया। काहीतरी करायला गेले जमलं नाही ते। कुठं ठेवलाय पापडाचा चिमटा? परवाच्या आवराआवरीमध्ये ना काय लक्षातच येईना। कलरच्या वेळेला असं होतंय काही वेळेला। आणि ह्यात ते मिनी पापड आणलेत, काय करायचं। असू दे, त्यात मोठे पापड असते तर जरा बरं झालं असतं, काही नसता प्रॉब्लेम। पण हा आलाय मिनी पापड। जाऊ दे, असाच भाजूया आता, काय करणार। गडबडीच्या वेळेला जरासं खावंसं वाटलं। हवा ढगाळ पडली आहे ना, मग किती दिवसांनी आज मला स्वतःहून काहीतरी खावंसं वाटलं। मग म्हटलं अरे चा, लगेचच मी पापड समोर होते। मग म्हटलं आता पापड भाजत भाजत गप्पा मारायला। काय करायचं, काय काय जमीन याच्यात धरायला, कसं धरायला, कापून निघेल की। हां, पण हे काय व्यवस्थित होत नाही हां। उगाच मी आपलं केलंय म्हणून तुम्ही काय करायला जाऊ नका। असलं उद्योग फ्लॉप आडी आहे, फ्लॉप। बरं असू दे, चल आपले पापड भाजून झालेले आहेत। आता आपण गप्पा मारत मारत जेऊया बरं का। मग तुम्ही म्हणाल काय हे गप्पा मारत मारत जेवत बसता, आम्हाला ते आवडत नाही। जेवता जेवता मच्छ 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 करताना अजिबात आम्हाला ते आवडत नाही म्हणाल ना तुम्ही। पण काय माहिती का, गप्पा मारता मारता जेवता जेवता वेळ असतो आणि मग गप्पा मारता येतात, काहीतरी सुचतं। तर म्हणून मग मी गप्पा मारत मारत जेवते किंवा जेवता जेवता गप्पा मारते। आणि कसं आज काका लवकर जेवून घेतले त्यांनी, तर त्यामुळे मी आता गप्पा मारत बोलते तुमच्याशी। आज मी मंगळसूत्र जरा वेगळं घातलंय, बघितलं का तुम्ही? छान आहे नक्की नाही? छान आहे। पूर्वी बघितलंय तुम्ही ते, पण आज मला फार मस्त वाटलं, असं हलकं आणि छान। आणि कानातले बघितले का तुम्ही? पूर्वी पण बघितलेत तुम्ही, मला माहिती आहे, पण ह्याच्यावर अपोजिट छान वाटले मला, म्हणून मी आज घातले। कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असते ना की मस्त राहावा मस्त राहावा मस्त राहावा। मग तुम्हाला मस्त राहावा म्हणायचं आणि मग मी पण मस्त राहायला पाहिजेच ना। तर आज आपण मस्त 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 जेवणार आहोत। तर मी आज काय घेतलंय जेवायला सांगते। आज ना तुम्हाला रात्री नीट झोप झाली नाही, काहीतरी असतं की उशिरापर्यंत जर का आपण बसलो ना हे असलं मोबाईल बघत, की वेळ एकदा झोपेची निघून गेली की नाही की मग झोपच वेळेत लागत नाही। काल माझं तसंच काहीतरी बिघडलं, प्रकरणच बिघडलं। आणि आता मगासपासून असं डोळे असे पेंगायला लागलेत, पण म्हटलं नको, मस्त जेऊया आणि मस्त झोपूया। तर मी तुम्हाला काय म्हटलं, मी आता पापड घेतलेला आहे आणि काय काय तुम्हाला दाखवू का? हे बघा, मी तुम्हाला सुचवत असते बरं का, ह्या अशा गोष्टी करून जेवा। आता ही गोळी आहे माझी, लोणचं थोडंसं घेतलेलं आहे, शेंगदाणे जरा घेतलेले आहेत, लसणीची चटणी थोडी घेतलेली आहे आणि थोडं टोमॅटो कांदा चिरून घेतलेला आहे। आणि गंमत म्हणजे मला आज खरं तर मटकीची उसळ नको होती, पण काय करणार तुम्ही, मटकी आहे काय मसूर आहे, अख्खा मसूर आहे? हो नाही, मटकी आहे हे वाटतं, मटकीच आहे। काय होतं माहितीये का, की शेवटी एक उसळ एक भाजी म्हटलं की शेवटी भाज्या कुठल्या, उसळी कुठल्या येणार? मटकी, मूग, मसूर आणि चवाळी, झालंच की। या 4 मध्येच फिरत असते ते। आपल्यालाही घरात बऱ्याच वेळेला असंच होतं ना,
काय करू काय करू काय करू असं वाटायला लागतं ना. ते खरंच आहे, काय करू काय करू. खरंच रोजचा स्वयंपाक काय करू हा फार मोठी गोष्ट आहे बरं. काय असं इथं जांभळं जांभळं दिसायला लागले, हेच याचं हे दिसायला लागलं वाटतं डिझाईन. बरं असं नाही, चला. तर आता बसते जेवायला आणि मला काही काही विषय असे मस्त सुचलेले असतात. तुम्ही म्हणू नका मॅडम ते काय तुमचे पूर्वीचेच खूप छान होते व्हिडिओ. चेंज पाहिजे हो आयुष्यामध्ये. तेच तेच आमटी येते. तेच आयुष्यात किती वेळा तसंच राहायचं ना. तेच व्हिडिओ तेच सगळं तोचपणा होतो ना मग आयुष्यात. तुम्हालाही बोरिंग मला पण बोरिंग, होय की नाही. मग त्याच्यात चेंजेस पाहिजे आयुष्यात. आपल्याला चेंज पाहिजे. अहो तुम्हाला मी सांगते आपल्याला आयुष्यात बोरिंग का होतं तेच असतं आणि म्हणून मग ते चेंजेस बरे वाटतात. नाहीतर सकाळपासून उठायचं तेच काम तेच रुटीन तेच संसार तेच कुटुंब तीच माणसं तोच जॉब सगळं तेच असतं ना. मग काहीतरी आपण चेंजेस करत राहायचं. मग शेवटी आपण काय रोज चेंज करणार. मग कुठेतरी कानातलं वेगळं घाल, गळ्यातलं वेगळं घाल, कपडेच वेगळे घाल. कारण रोजचे कार्यक्रम तरी कुठून आणणार ना. असतात काहींची. माझी एक मैत्रीण काय कार्यक्रम असतात रे बाबा तिला. बब ते बघितलं की तिचे कार्यक्रम ऐकले की नाही की असं चक्कर येऊन पडायला होते. तर सारखा चेंज हवा असतो आयुष्यात माणसाला आणि ते चेंजेस असल्याशिवाय तुम्हाला ते बरं वाटत नाही. म्हणून आयुष्यात पण काही ना काहीतरी सतत. लोक फिरायला हिंडायला का जातात माहितीये का, की काहीतरी चेंज हवा असतो म्हणूनच जातात. पण हल्लीचं आयुष्य म्हणजे कसं झालंय माहितीये, संसार कमी आणि चेंजेस जास्त. म्हणजे हिंडणं फिरणं हॉटेलिंग ह्यालाच जास्त आता आयुष्यामध्ये महत्व आलेलं आहे. आणि एकमेकांचं बघून. पूर्वी तर काय असं नव्हतं. तुम्हाला माहितीये मला फिरायची आवडच नाहीये. आवड नाही म्हणण्यापेक्षा सवड मिळाली नाही कधी. इच्छा असून सुद्धा जेव्हा मिळायची होती तेव्हा मी घर धरून राहणार, काका इकडे तिकडे हिंडणार. पुन्हा क्लिनिक, एकही दिवस सुट्टी नाही, रविवारी सुद्धा सुट्टी नाही. काय निम्मा वेळ मिळाली तरच मिळाली सुट्टी. त्यामुळे बाहेर कधी जायला मिळालं नाही, जावं लागलं नाही, कुणाच्या कार्यक्रमाला फारसं जाता आलं नाही. मग काका ते सगळं मॅनेज करायचे. आता मला खरं वेळ आहे जायला पण मला ते प्रवास नको वाटतो. आणि पुन्हा जिथं जाऊ आपण त्या ठिकाणी आपल्याला झोपणं छान लागतं, टॉयलेट व्यवस्थित लागतात, कमोड लागतात, खाली इंडियन टॉयलेट जमत नाही. म्हणजे काही गोष्टी सवयी बिघडलेल्या आहेत आमच्या. तर त्यामुळे आता बाहेर जायचं म्हणजे एखादा दिवस 2 दिवस बरं वाटतं पण कधी एकदा घरी येईन असं वाटतं. दमायला होतं. खाणं पिणं ती औषधं आणि यूट्यूबवर हल्ली सगळं इतकं बघून होतं की प्रत्यक्ष जाण्यात फारसा काय आता हे राहिला नाही असं मला वाटायला लागलंय. कारण माझी सवय मोडली आहे फिरण्याची. बघूया आयुष्यात परत कधी फिरण्याचा एक हे आला. जसं आता रेसिपी चॅनल झालंय तसं मग पर्यटन चॅनल होईल. मिळेल ती पण संधी मला माहिती आहे. तर तुम्हाला आता मी हे सांगणार होते की मी आता एक यूट्यूबवर गोष्ट बघितली आणि मला ते असं धक्कादायक होती. माझ्यासाठी फारच धक्कादायक होती. जग बदललंय मलाही समजतंय. ते शुगर डॅडी शुगर पापा असलं काहीतरी बरंच काय आहे आजकाल सगळीकडे निघालेलं. पण यूट्यूबवर इतकं त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजे एक 60 वर्षाचा म्हातारा तो काहीतरी मॉडेलिंग वगैरेच करत असावा किंवा फिल्म क्षेत्रातलाच असावा आणि साधारणतः 25-24-25ची मुलगी आहे. तिच्याबरोबर तो रील्स करतो गाण्यांच्या आणि सगळी रोमॅन्टिक गाणी, छोटे कपडे घालत अंग दाखवत. तो फुल कपड्यात असतो मस्त. जरा बटणं इथनं उडी टाकतो कारण फिटनेस आहे त्याच्याकडे. आणि ती मात्र अगदी छळकाटी आहे, लहान आहे वयाने, साड्या नेसते, साड्यामध्ये सुद्धा ब्लाऊज मस्त वेगवेगळ्या प्रकारचे घालते आणि
साडी खूप खाली नेसते आणि सगळी रोमॅन्टिक गाणी करतात. खूप पॉप्युलर असावेत ते असं मला वाटलं, कारण की त्यांचे व्हिडिओ ज्या पद्धतीने यायला लागले. हे सगळे ना पूर्वीचे टिकटॉकवाली माणसं आहेत बरं का. टिकटॉक त्यांचं बंद पडलं. आम्ही तर कधी मी आयुष्यात टिकटॉक उघडलं पण नाही, कारण त्यावेळेला नव्हतंच आमच्या एजच्या लोक. आम्ही टिकटॉकमध्ये नव्हतोच, कोणी बघायला सुद्धा नव्हतो, करायला तर नव्हतं. तर हे आत्ता जे काही सगळे दिसत आहेत ते सगळे टिकटॉक स्टार आहेत. टिकटॉकचे रील्स ते सगळे आत्ता इकडं टाकायला लागलेत, सेम रील्स. तर मला ते बघितल्यावर असं वाटलं, काही रील्स बघितल्यावर, म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, आपली बुद्धी फार संकुचित आहे, आपलं ज्ञानच संकुचित आहे. आपल्याला काय वाटतं, मी म्हटलं एकतर याची सेकंड वाईफ असणार, किंवा मग परवा एक तर तुम्हाला सांगते, वडील आणि मुलगी रोमॅन्टिक काही गाणं करत नव्हते ते, पण जरा तशाच प्रकारचा डान्स ते अलीकडे खूप करायला लागले. मुलगी अगदी लहान आहे हो, 18-19ची, पण वडील आणि मुलगी करतायत, रील्स करतायत, बघायला लागली मी. असं ते बघायलाच नको वाटतं खऱ्या तर, आपल्या नजरेला नको वाटतं ते सगळं. पण सोशल मीडियाचा जमाना आहे, सगळा खोटा जमाना आहे. म्हणजे जशा सिरियल्स, फिल्म्स, नाटकं, त्याप्रमाणे हे आता सोशल मीडिया झालेलं आहे. जे दिसतं ते काहीच खरं नसतं का काय असं वाटायला लागलं. मला वाटलं की तो जो 50, 55, 60चा माणूस आहे त्याची ती बायको असावी, नंतर वाटलं मुलगी असावी, नंतर वाटलं गर्लफ्रेंड असावी. मग त्यांच्या चॅनलला गेले, बघायला लागले. आपल्याला तर काय सुचतंय होय हो, असलं काहीतरी समोर आल्यावर कधी एकदा त्याचा छडा लावीन असं होतं. मग त्यानं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ती एक मॉडेल आहे, ती मुलगी मॉडेल बनण्यासाठी आलेली आहे म्हणजे, आणि तो मॉडेल बनवतो म्हणजे जवळजवळ आत्तापर्यंत त्यानं म्हणे 20 जणींबरोबर असे रील्स केलेत, आणि आता हिच्याबरोबर जास्त रील्स केलेत. मग जरा माझ्या मेंदूला शांतता मिळाली, समाधान लागलं. काय संबंध आहे का, पण आपण असे इन्व्हॉल्व होतो बरं का. आपल्यावर इतका जर परिणाम होत असेल या सगळ्या गोष्टींचा, तर तरुणांवर आणि लहान मुलांवर. मस्त झाली आहे लसणीची चटणी, विकतची आहे, कुठनं आणली होती मलाही नाही आठवत आहे, पण फार सुंदर आहे. तर लहान मुलांवरती आणि तरुणांवरती तर किती परिणाम होत असेल याचा. आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतो की हे खोटं आहे. मी ते शोधून काढलं माझ्या जेव्हा मनात शंका आली त्यावेळेला, आणि तेव्हा मला बरं वाटलं की नाही बाबा हे खरं नाही आहे, हे खोटं आहे. मग वाटलं की हां, मग राहू दे, चला असू दे, चालू देत रील्स, चालू देत, पैसे मिळवण्यासाठी रील्स करतात. करू देत म्हटलं, हा काय त्यांचा प्रोफेशनचा भाग आहे, व्यवसाय आहे त्यांचा, अर्थार्जन करण्याचं साधन आहे. पण हे मला कळलं, लहान मुलांना कसं कळेल, वयात येणाऱ्या मुलींना कसं कळेल. सहजपणे वाटून गेलं. तरुण मुली, ह्या छोट्या छोट्या वयातल्या मुली, नुकत्याच वयात येणाऱ्या मुली पटकन भुलतात हो, चटकन भुलतात. कोणी जरासं गोड बोललं, काय बोललं, पण असं काहीतरी बघितलेलं असतं ना, मग त्यांना वाटतं की तेच आयुष्य खरं आहे, आपणही तसंच करूया. आणि हल्ली सोशल मीडियावर खूप जण बघायला लागलाय ना तुम्ही, चालू आहे हे आता. म्हणजे रील्स बनवण्यासाठी रिलेशन्स असं म्हणा तुम्ही. ती रिलेशन्स खोटीच असतात, पण ती रील्स बनवण्यासाठी असतात. तर पण घातक आहे, खूप घातक आहे ह्या गोष्टी.
आणि लहान मुलांवर, तरुणांवर आता प्रत्येकाने आपलं घरचं आयुष्य दाखवायचं. प्रत्येकाने म्हणजे घर कसंही असू दे, काही असू दे, खेडं असू दे, जीवन रस्त्यावरचा असू दे, कुठलं पण असू दे. अगदी सगळे रोड तयार करणारे कामगार असू देत, हॉटेलमध्ये काम करणारे कामगार असू देत, सगळेजण हल्ली रील्सही करतात, व्हिडिओजही करतात वेगवेगळ्या पद्धतीचे. तर ठीक आहे, हा त्यांचा अर्थार्जनाचं साधन आहे. पैसे मिळतात, शेवटी पैसे मिळवण्यासाठीच माणूस कामही करत असतो. आणि हे तर काहीच हरकत नाही, त्यांना रोजचं आपलं जीवन दाखवायचं आणि पैसे मिळवायचे, मग त्याच्यातनं रील्स करतात सगळी. पण असं वाटतं की आहे त्यांना क्रिएटिव्हिटी आहे त्यांच्याकडे, प्रश्न नाही. पण ह्या मुलांचं म्हणजे ही मुलं, काही मुलं शिकली आहेत, उच्च शिक्षित आहेत, तरी सुद्धा हेच करतात. वाईट वाटतं. असं वाटतं की काय व्हायचं या शिक्षणाचं. पुढच्या मोठ्या सगळ्या धंद्यांचं, उद्योगधंद्यांचं काय व्हायचं. कामगार मिळणार नाही. नुसतं कामगार असं नाही, तरुण पिढीच मिळणार नाहीये कामासाठी. सगळ्यांनी जर का हे असं करायचं ठरवलं, आणि काय होतंय, हे असे घरात बसून एक 10-15 मिनिटं रील्स करायची, व्हिडिओ करायचा, सोडायचा, चांगले व्ह्यूज येतात. एखाद्यानं कष्टानं अभ्यास केलेला असतो, अभ्यास करून मार्क मिळवलेले असतात, ॲडमिशन घेतलेली असते चांगल्या कॉलेजला, तिथं ॲडमिशन घेऊन सुद्धा अभ्यास करून पुढे त्याला झगडून नोकरी मिळवावी लागते, नोकरी टिकवावी लागते, प्रगती करावी लागते. आणि त्याला इतके पैसे कमी मिळतात. पण तेच घरात बसून 10 मिनिटं बायको घरात काय करते हे दाखवून खूप जास्त पैसे मिळतात. मग ती कष्टाने मोठी होणारी, ह्याला काही कष्ट म्हणायचे नाही तसं मी म्हणणार नाही. यूट्यूब, इंस्टाग्राम, सोशल मीडियावर जे करतात ते सगळं. पण इतर मुलं जी अभ्यास करून मोठं व्हायचा प्रयत्न करतात ती फ्रस्ट्रेट होतात. कारण त्यांना झगडावं लागतं, स्पर्धा आहे. पण इथं असं नाहीये. स्पर्धा इथं तशी काहीच नाही, आपलीच आपल्या स्वतःची स्पर्धा. असं वाटतं काय होणार आहे पुढे पिढीने जर का सगळ्यांनी डे टू डे लाईफ दाखवायचं ठरवलं आणि तेच करायचं फक्त ठरवलं, हिंडायचं, फिरायचं, पर्यटन करायचं, ट्रेकिंगला जायचं, गावं एक्सप्लोअर करायची, हे सगळेजण करायला लागलेले आहेत. कोणी स्वयंपाक, कोणी रेसिपी चॅनल, कोणी मोटिवेशनल चॅनल. तेव्हा शिक्षण घ्यायला मुलं प्रवृत्त होतील की नाही असं मला वाटायला लागलं. कारण एकेका घरामध्ये आई, वडील, बहीण, भाऊ, त्यांच्या घरातले असलेले छोटे कंपनी सगळेजणच हातात कॅमेरा घेऊनच हिंडत असतात, प्रत्येकाचं वेगळं चॅनल. कसं शिकणार हो ही मुलं, आणि कसं अभ्यास करणार, आणि का करतील. बरोबर आहे, का करतील. खूप वाईट वाटलं मला ते बघितल्यावर. उगाच मन असं नाराज झालं. म्हणून मी आता एवढं चमचमीत घेऊन जेवतीये. जेवावंसंच वाटेल, असं उदास वाटायला लागला. म्हटलं नको, जेवण चमचमीत जेवूया, तोंडाला चव येईल, बरं वाटेल. सगळीकडेच अशी परिस्थिती आहे. पूर्वी नोकऱ्या मिळत नव्हत्या, ही परिस्थिती होती. आता एखादा हुशार विद्यार्थी, त्याला फ्रस्ट्रेशन येतं की मी एवढं कष्ट करून सगळं करून सुद्धा मला एवढं काही मिळत नाही. फेम तर नाहीच, ह्या सगळ्यांना युट्यूबर्सना फेम पण मिळते, म्हणजे प्रसिद्धी पण मिळते ना. तसं इतरांना प्रसिद्धी नाही, काही नाही, आणि म्हणावे तसे पैसे मिळत नाहीत. फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन येतं.
या सगळी गोष्टी बघताना आपण बघतो नवरा बायकोंचं अफाट प्रेम एक बघतो आपण सगळ्याच चॅनलवर. काही काही चॅनलवर ते दाखवतात, भांडणं दाखवतात, सगळं दाखवतात, पण ते स्क्रिप्टेड आहे. म्हणजे आधी लिहितात की असं असं भांडायचं करायचं असं, पण तसं ते स्क्रिप्टेड बघण्यात मजा येत नाही. कारण सर्वात शेवटी ते सांगतात की कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे जेव्हा वाक्य आपण ऐकतो त्यावेळेला आपला व्हिडिओचा मूडच निघून जातो. तसं आहे ते. तरुण पिढीमध्ये फ्रस्ट्रेशन येणार. आता आपण बघतो 2 मुलं असतात, आई वडील असतात, हिंडत असतात, बरोबर आहे ना. हिंडत फिरत असतात, एन्जॉय करत असतात, पण तसं प्रत्यक्ष आयुष्यामध्ये खरं असतं का? मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो, मुलांना जेवायला घालायला लागतं, मुलांची आजारपणं असतात, कितीतरी गोष्टी असतात. मुलं वाढवायला किती कष्ट येतात, पण तिथं आपल्याला तसं काहीच दाखवलं जात नाही. काय दाखवलं जातं आपल्याला? कुठेतरी इकडं हिंडायला गेलेत, तिकडं हिंडायला गेलेत, फोन एक यायला लागलाय, इकडे हिंडायला गेलेत, तिकडे हिंडायला गेलेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, हो का नाही. आणि मग हळूहळू सगळ्यांनाच वाटायला लागतं, मुलांनाही असं वाटायला लागतं की अरे त्या यूट्यूबमध्ये किंवा सिरियलमध्ये कसं आयुष्य आहे आणि इथे मात्र असं आयुष्य नाही आपलं प्रत्यक्ष. कुठेतरी मुलांनाही फ्रस्ट्रेट होतात. मुलांना असं वाटतं की हे आपलं आयुष्य असं का नाही, एन्जॉईंग, नुसतं मस्त एन्जॉय, आनंदाचं. अवघड हे पण खरं, मग लाईफच दाखवायचं ना, मग ते पण दाखवा ना. मुलं किती अवघड आहे मोठी करणं, पण नाही, सोशल मीडियावरती ते सगळं कोणी दाखवत नाही. स्वतःच्या आयुष्यातले कोण प्रॉब्लेम दाखवणार सांगा तुम्ही मला? कोणीही दाखवत नाही. छान छान काय तेवढंच दाखवत. म्हणून मी बऱ्याच वेळेला ह्या चॅनलवरती प्रॉब्लेम्सही डिस्कस करत असते, गप्पा मारत असते, बोलत असते. डे टू डे लाईफमध्ये काय चाललेलं आहे. अलीकडे मी हे जे किचनमध्ये घुसलेली आहे तिथे काहीतरी मजेशीर दाखवत असते. मुद्दाम चांगली भांडी वापरत नाही, म्हणजे जी काही आहेत ती वापरते. तुमच्याही घरामध्ये तसंच असतं बरं का. पण आपण दाखवताना मात्र सगळं छान छान दाखवत असतो, छान छान दाखवत असतो. हां, पण खरं सगळं तसं नसतं. कुठंतरी पोचा आलेला भांडं असतं, वाटी असते, प्लेटला पोचा आलेला असतो, कुठं काळं असतं काहीतरी. एवढं कुठं आपण विचार करतो रोजच्या स्वयंपाक करताना? नाही करतं का कोणी? दिखाऊ जिथं असतो ना, दिखाऊपणा किंवा जे दाखवायचंय खूप सुंदररित्या, तिथं ते सगळं छान छान असतं. छान कपडे, छान सगळं, छान सगळं. पण प्रत्यक्ष आयुष्य असं नसतं. हे दाखवण्यासाठीच मी खूप वेळेला कसं डाऊन टू अर्थ राहिलं पाहिजे माणसाने हे दाखवत असते. मला काही वेळेला असं वाटतं की आपलं इंडियातलं आयुष्य जे आहे ना आपलं, ते खूप सुंदर आहे. परदेशातलं आयुष्य आहे ना, खरंच तुम्हाला डाऊन टू अर्थ म्हणजे काय असेल ते तिथं जाऊन बघायला पाहिजे. महागाई, सुखसोयी नाही, चैन नाही, काही नाही, काही नाही. ते काय दाखवतात की नाही त्याला आपण चैन समजतो. पूर्वी एवढं कोण फिरत नव्हतं, आता यूट्यूबला व्हिडिओ करायला लोक फिरतात, होय की नाही. तर असं आहे लाईफ बघा. सगळं आपलं आयुष्यामध्ये कुठल्या विषयावरून आपण कुठे गेलो ह्याला म्हणायचं बायकी गप्पा. मोटिवेशनलही असतं, इन्स्पिरेशनलही असतं. हे सगळं आपलं. मी माझ्या मनातले विषय तुमच्याशी बोलत असते, काही ज्वलंत विषयही मी बोलत असते तुमच्यासमोर. पूर्वी आपला एकच विषय असायचा आणि मग त्या विषयावरती मी बोलत असायचे. आता एकाच व्हिडिओत अनेक विषय असतात. काही वेळेला रेसिपी असते, बाद भांड्यामध्ये, काळ्या काळ्या भांड्यात चहा असतो,
बहुतेकांच्या घरात असतं हे. पण चहाचं भांडं काय एकच असतं का? 3-4 असतात, धुवायला पडलेली असतात. मग सुरुवातीला तेवढा पहिला चांगलं भांडं घेऊ आपण, मग नंतर काय करणार? गाळण्याचंही तसंच होतं. सुरुवातीची 1-2 गाळणी चांगली वापरू आपण घरातली. सारखं काय ते आपण असं धुवून घेणार आहे होय भांडी? पाणी किती लागतं? सारखं जर का तुम्ही भांडी धुवत बसला तर किती पाणी लागेल? पाण्याची तशी भीषण टंचाई आहे. आता 3रं वर्ष आहे आत्ता, पाऊस नाही. माहीत नाही हे वर्ष कसं जाणार आहे. मागच्या वेळेला आमच्याकडं म्हणजे मागचं संपूर्ण वर्ष ऑलमोस्ट आधी 4 दिवस पाणी यायचं, नंतर 7व्या दिवशी पाणी यायला लागलं. आणि आजही 6व्या दिवशी पाणी येते, 6व्या दिवशी. म्हणजे असं आपल्या ह्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायचं असतं. म्हणून मग आपण पण काय करतो की कमी पाण्यात पण कसं वापरता येतील सगळी भांडी, जास्तीत जास्त जरी भांडी पडली तरी एकाच वेळेला ती धुतली तर कमी पाण्यात धुता येतात. अशा बऱ्याच गोष्टी असतात. काही वेळेला मी असं फोडणीचं भांड्यातलं सगळं असं भात वगैरे कालवून घेतलेलं कुणाला आवडत नाही ते, पण आयुष्य असंच असतं आणि गृहिणी अशाच कर. आणि म्हणून मी ते सगळं दाखवत असते तुम्हाला. तुम्ही आम्ही असेच जगतो. आपल्याला जे दिसतं ना बाहेरचं, कोणीतरी मला लिहिलं यांचे व्हिडिओ बघा, त्यांचे व्हिडिओ बघा, ते जे घरात आहेत ना ते घरात तसेच वागत असतात. त्या गृहिणीच आहेत, कारण त्या यूट्यूबवर एक 10-15-20 मिनिटं आहेत, पण इतर वेळेला त्या गृहिणीच आहेत आणि त्या तशाच वागतात. गृहिणी असतानाचं त्यांचं कसं स्वयंपाकघर आपल्याला दाखवत नाहीत, त्यांचं वेगळं स्वयंपाकघर असतं, हो की नाही? पण काही हरकत नाही, छान आहे, छान बघायला आपल्याला मस्त वाटतं. पण आपले हे आता डेली सोप झाले. डेली सोपमध्ये एन्जॉय लाईफ. तर हे काही सगळं छान छान मी दाखवू शकत नाही, दाखवणार नाही, जे काय आहे ते. म्हणून जरी मी तुम्हाला भात असं फोडणीच्या भांड्यामध्ये भात घालून असं सगळं घेतल्यावरती कोणीतरी लिहिलं किती चिंगूसपणा, कंजूसपणा, मी उडवूनच टाकली कॉमेंट. कशाला पाहिजे तुमची कॉमेंट आम्हाला असली? बाकी इतक्या सुंदर 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 कमेंट आहेत पॉझिटिव्हिटी पसरवणाऱ्या. आणि तुम्हाला सांगते, काही काही जणींना मला जे बरोबर सांगायचं असतं ते इतकं परफेक्ट उचलतात ना, त्यातलं अगदी परफेक्ट. अशा सगळ्यांच्यासाठी तो व्हिडिओ असतो. उगाचच नावं ठेवणाऱ्यांच्यासाठी नाही आहेत ते व्हिडिओ, बरं का. आणि मग मी पण मग पूर्वी ऐकून घेत होते, हल्ली नाही ऐकून घेतो. माझाही स्वभाव आता बदलला आहे, मी बदलली आहे, हो की नाही? बदल आवश्यक आहे, एक लक्षात घ्या. आयुष्यात बदल हा आवश्यक आहे. तुम्ही जर का बदलला नाही तर आयुष्यात एकसुरीपणा येईल आणि तुमचं आयुष्य बेरंग बेचव होऊन जाईल. त्यासाठी बदल करत राहा आयुष्यामध्ये, सहज सोपे चांगले, की ज्याच्यातनं फारसा खर्च होणार नाही. कळतं, आपण एखादी गोष्ट विकत घ्यायला गेलो, खर्च करायला गेलो ना, घरात पसारा होतो. काय करायचं एवढ्याचं? कोणी घेत नाही हल्ली बाहेर, कुणीही घेत नाही. ते फक्त वापरलेल्या गोष्टी घराच्या बाहेर ठेवायच्या आणि इतरांनी घेऊन जायच्या. हे परदेशातच फक्त, आपल्याकडं नाही. आपल्याकडं चांगलं दिलं तरी बायका म्हणतात, ते बाहेर येतात की रस्त्यावरती मागायला, ही साडी नको, ही नको, ती नको, काय आहे ते घेऊन बघतात असं करून करून आणि मग घेतात, होय की नाही? म्हणजे इंडियामध्ये नाही ते सगळं शक्य नाही. आणि आपण कुणालाही अशी भांडी देणार, टाकणार तर किती? मी आता परवा एका दुकानात गेले होते, त्याच्याकडे इतकी भांडी पडली होती सगळी. माझ्याकडं होती तर माझ्याकडं आहेत तसली भांडी. अगदीच बाद झाले की मग काय भंगारमध्ये देऊन टाकायची. पण जी वापरात राहतात ना ती राहतातच. आता गूळ शिजवायला ते भांडं आयुष्यभर एकच, त्याच्यात बाकीचं काही शक्यतो मी करणार नाही. एखादी फोडणी केली तर खरी, फोडणी आणि गूळ शिजवणं या 2 गोष्टींच्यासाठी ते भांडं असं असतं. ते आपलं ठरलेलं असतं, लाडकं असतं, त्याच्यात आपला पदार्थ चांगला होतो, आपल्याला त्याचा अंदाज असतो, जळत नाही, जळतो वगैरे वगैरे, म्हणून आपण ती भांडी वापरत असतो, बाकी काही नाही. तर चला,
उगाचच मस्त मस्त व्हिडिओ आपण जे करत असतो तर एंटरटेनमेंट एन्जॉयमेंट ह्याच्यासाठी करत असतो. उगाच क्रिटिसाइज करू नका. मलाही आवडत नाही, तुम्हालाही मग आवडत नाही उत्तरं दिलेली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लाईफमध्ये मस्त राहा. आनंद घेण्यासाठी तुम्ही ते बघता. या वयात तुम्हाला काही नवीन शिकायचं नाही आहे. काय चाललंय हे बघायला नावं ठेवू नका. म्हणजे मग मलाही तुम्हाला वाकडी उत्तरं द्यावी लागत नाही. हां, मला नाही आवडत ते. तुम्ही सुद्धा वयाने मोठ्या असता, हो की नाही? स्वभाव बदला. मला नाही आवडत तुम्हाला असं वाकडं बोलायला. पण तुम्ही आधीच केलं तर मग माझाही कंट्रोल राहत नाही. कारण एक आडीतला आंबा कुजला की आडीत कुजायला वेळ लागत नाही, तो वेळीच काढावा लागतो ना. तर असो, आयुष्य बदलायला पाहिजे. सोशल मीडियावर दाखवतात ते सगळं काही सत्य नसतं, खरं नसतं. ह्याच्यावरही विश्वास ठेवा, हे ध्यानात ठेवा. बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर चुकीच्या दिसतात. आपल्या घरातल्या मुलामुलींना सांभाळा. त्यांना हे कळत नाही. त्यांना छान छान दिसतं. फक्त त्यांना असं दिसतं की त्या रील्समधली मुलगी जी आहे ती काम करत असताना सुद्धा हिरोईनसारखंच असते. म्हणजे तिचा नवरा तिला हिरोईनच करून गाणी काय म्हणत असतो, काय काय करत असतो. ती सुद्धा घरात धुणं बिणं धुताना गाणीबिणी करत असते. बरं वाटत असतं मुलींना सुद्धा हे. त्यामुळे आता लक्षात ठेवा की आपल्या मुलींवरती आपल्याला किती वेगळ्या प्रकारचे विचार त्यांच्या डोक्यात घालायला पाहिजेत की अशा गोष्टींना भुलू नका. हे खरं नाही, हे सत्य नाही. हे सगळ्या गोष्टी आपल्याला आता त्यांना शिकवायला पाहिजेत.